विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9वीच्या वर्गातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयातील नंबर 2चं जे चॅप्टर आहे वर्क अँड एनर्जी, याच्यातील आपण आज पोटेन्शियल एनर्जी, स्थितीज ऊर्जा म्हणजे काय याच्याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे की तुम्हाला ताणलेला जो धनुष्य बाण असतो त्यात जर तुम्ही बाण सोडला किंवा उंचावर ठेवलेलं जे पाणी असेल ती खाली नळामध्ये आपोआप येत असतं. दाबलेली स्प्रिंग जर तुम्ही सोडली तर त्याच्यावर काय परिणाम होतो, हे जे वेगवेगळे मी एक्झाम्पल्स तुम्हाला सांगितले, तर या सर्व एक्झाम्पल्समध्ये क्रियांमध्ये वस्तू गतिमान होण्यासाठी लागणारी ऊर्जा कुठून आली. तर अशा प्रकारे त्याच्यानुसार आपल्याला जर समजा वस्तू त्या स्थितीत आणल्याच नसत्या तर त्या गतिमान झाल्या असत्या का, त्याच्यावरून तुम्हाला असं लक्षात येईल की डेफिनेशन सुरुवातीला आपण समजून घेऊ की द एनर्जी स्टोअर्ड इन ॲन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट ऑर पोझिशन इज कॉल्ड इट्स पोटेन्शियल एनर्जी. की पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्या जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात. की त्यानंतर आपण समजा एक खडू जमिनीपासून समजा 5 सेंटीमीटर उंचीवर घेतला आणि धरायचा आणि सोडून द्यायचा. त्यानंतर सरळ उभं राहायचं आणि तो खडू सोडून खाली द्यायचा. त्यानंतर दोन्ही वेळेच्या निरीक्षणामध्ये तो खडू जमिनीवर साधारण 5 सेंटीमीटर उंचीवर एकदा सोडायचा आणि नंतर सरळ उभं राहून परत सोडायचा. तर त्यावेळेस तुमची उंचीमध्ये फरक पडलेला आहे. मग त्यावेळेस उंचीनुसार त्याच्यात काय फरक पडतो ते आपल्याला पाहायचं आहे. तर त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला त्याचं एक्सप्रेशन काय आहे त्याचं समजून घेणार आहे आपण. तर एक्सप्रेशन फॉर द पोटेन्शियल एनर्जी, स्थितीज ऊर्जेचं समीकरण. समजा एम इतकी एक वस्तुमान असलेली एक वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एच इतक्या हाईटवरती उंचीवर नेण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला एम जी इतक्या प्रमाणात बलाचा वापर त्या ठिकाणी गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेने त्या ठिकाणी करावा लागतो. त्यावेळेस घडून आलेलं जे कार्य आहे ते तुम्हाला या सूत्राने काढता येतं. वर्क इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, कार्यबरोबर बल गुणिला विस्थापन. मग त्याच्यानुसार व्हॅल्यू जर तुम्ही पुट केली, बल म्हणजे एम जी, डिस्प्लेसमेंट म्हणजे एच, याचा अर्थ त्यांचा जर गुणाकार केला तर तुम्हाला डब्ल्यू इक्वल टू एम जी एच. अशा प्रकारे त्या ठिकाणी विस्थापनामुळे वस्तूत सामावलेली जी स्थितीज ऊर्जा असते तिलाच आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच एम जी एच असं आपण तिला म्हणत असतो. म्हणजे विस्थापनामुळे एम जी एच एवढी स्थितीज ऊर्जा त्या वस्तूमध्ये सामावली गेलेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला आता समजा फॉर एक्झाम्पल अजय आणि अतुल असे 2 व्यक्ती दिसत आहेत, तुम्हाला मुलं दिसत आहेत आणि यम वस्तुमानाची एक वस्तू या टेबलावरती ठेवलेली आहे. परंतु या दोघांची उंची, या टेबलापासून दोघांची उंची थोडीशी वेगवेगळी आहे. लक्षात, वेगवेगळ्या उंचीवरती मुलं उभी आहेत. तर त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी जी स्थितीज ऊर्जा आहे, चेंडूची जी स्थितीज ऊर्जा काढायला जर सांगितली समजा, तर ती उत्तरं त्यांची काय येतील, दोघांची सारखी असतील का, याच्यावरून तुम्हाला असं म्हणता येईल की पोटेन्शियल एनर्जी इज रिलेटिव्ह, की स्थितीज ऊर्जा जी असते ती सापेक्ष असते. तर त्याच्यामध्ये जो अजय आहे, अजय सापेक्ष चेंडूची उंची ही अतुल सापेक्ष चेंडूची उंची वेगवेगळी आहे. रिस्पेक्ट टू द अजय अँड अतुल आर डिफरंट, वेगवेगळी त्यांची उंची आहे आणि म्हणूनच चेंडूची उंची वेगवेगळी आहे. म्हणून अजय आणि अतुल सापेक्ष चेंडूची स्थितीज ऊर्जासुद्धा तुम्हाला वेगवेगळी त्या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर आहे पुढचा टॉपिक ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, त्याला ऊर्जा रूपांतरण असं आपण म्हणतो. आता तुम्ही समजा काही ॲक्टिव्हिटीज करून पाहिल्या की थांबलेला रबराचा तुकडा पाहिला, त्यानंतर वेगाने जाणारी एखादी मोटार पाहिली, बरोबर, त्यानंतर वाफेमुळे वाजणारी कुकरची शिटी तुम्हाला माहिती आहे, बरोबर. त्यानंतर त्याच्यामध्ये दिवाळीमध्ये तुम्ही जे फटाके वगैरे फोडतात, त्यानंतर विजेवर चालणारा जो पंखा आहे, इलेक्ट्रिसिटीवर चालणारा, चुंबक वापरून कचऱ्यातील लोखंडाचे कण आपण त्या ठिकाणी बाहेर काढू शकतो, जोराने आवाज झाल्या खिडक्याची तावदाने ब्रेकिंग म्हणजे फुटतात. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला हे जे एक्झाम्पल्स मी सांगितले, या ठिकाणी वेगवेगळ्या एक्झाम्पलमध्ये ऊर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर झाले.
जसं का तुम्ही ज्यावेळेस फटाके फोडतात, एक्सप्लोडिंग द फायर्स कन्वर्ट्स द केमिकल एनर्जी स्टोर्ड इन टू द इन टू द लाईट. फटाके ज्यावेळेस आपण फोडतो त्यावेळेस त्यातील रासायनिक ऊर्जा, ध्वनी, प्रकाश आणि उष्णता, ओके, अशा प्रकारच्या 3 ऊर्जांमध्ये त्यांचं रूपांतरण हे होत असतं. म्हणजे एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जेत कसं होत असतं ते त्या ठिकाणी दिलेलं आहे. इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, त्याच्यात केमिकलचं रूपांतर्स. त्यानंतर साऊंड एनर्जीमध्ये ज्यावेळेस स्पीकर्स असतो, स्पीकरमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर हे साऊंडमध्ये कसं होत असतं. त्यानंतर इलेक्ट्रिकचं थर्मोकपलमध्ये हीट एनर्जीत कसं होत असतं. त्यानंतर इलेक्ट्रिक एनर्जीचं जनरेटरच्या याच्यानुसार मेकॅनिकल एनर्जीत रूपांतर कसं होतं. त्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे विद्युत ऊर्जेचं रूपांतर, त्या ठिकाणी प्रकाश जो आहे, विद्युत दिवा आपण ज्यावेळेस लावतो त्यावेळेस त्याचं रूपांतर कसं होतं. म्हणजे एका प्रकारच्या ऊर्जेचं वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये रूपांतर हे होत असतं, हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे लॉज ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. त्याला ऊर्जा अक्षयतेचा नियम असं आपण म्हणतो. सुरुवातीला त्याची स्टेटमेंट काय आहे ते आपण पाहणार आहोत. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉय. इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म into another. Thus, the total amount of energy in the universe remain the constant. याचा अर्थ असा होतो की ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टसुद्धा करता येत नाही. तिचे फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येतं आणि तथापि विश्वातील जे ऊर्जा आहे युनिवर्स, विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते, ती कमी जास्त होत नाही. ओके, त्याच्यात काहीही फरक पडत नाही. तर त्यासाठी तुम्हाला समजा दोलक एक्झाम्पल पाहू आपण आता, की दोरा बांधलेला आहे, इथे नट तुम्हाला दिसतोय लक्षात, इथे सुद्धा दोरा बांधलेला हा एक नट त्या ठिकाणी दिसतो आहे. तर याच्यामध्ये तयार राहिलेले दोन्ही जे दोलक आहेत त्या क्षितिज समांतर त्या दोऱ्याला तुम्हाला बांधलेले दिसत आहेत आणि की जे पुरेशी आंदोलित झाल्यावर एकमेकांवर आदळणार नाही अशा प्रकारचं दोघांमधलं डिस्टन्स हे ठेवायचं आहे. दोन्ही दोलकाची उंचीसुद्धा समान ठेवायची. आता एका दोलकास दोलनेत द्यायचं, हलवायचं दोलण्यासाठी व थोडा वेळ त्यांचं ऑब्झर्वेशन करायचं. मग अशा प्रकारे या कृतीचं निरीक्षण केल्यावर तुमच्या असं लक्षात येईल की पहिल्या दोलकाची दोलन गती कमी होत जाते, त्याचवेळी स्थिर असलेल्या दोलन असलेला जो दोलक आहे तो हळूहळू गतिमान होतो. म्हणजेच एका दोलकाची ऊर्जा दुसऱ्या दोलकास प्राप्त होते. दॅट इज वन पेंड्युलम ट्रान्सफर्स इट्स टू द अदर्स, एनर्जी टू इट्स अदर्स. म्हणजे एका दोलकाची जी ऊर्जा आहे ती दुसऱ्या दोलकास त्या ठिकाणी प्राप्त होत असते. त्यानंतर आहे पुढचा टॉपिक आपल्याला पाहायचा आहे फ्री फॉल. त्याला आपण मुक्त पतन असं म्हणतो. फ्री फॉल म्हणजे मुक्त पतन. तर त्याच्यामध्ये तुम्ही समजा एखादी वस्तू उंचावरून नेऊन आपण जर खाली सोडली तर त्या वस्तूवरती गुरुत्व बल जे असतं ते त्या ठिकाणी कार्यरत असतं. आपण मागे सुद्धा पाहिलं. तर उंचावरून सोडलेली वस्तू फक्त गुरुत्व बलामुळे खाली येण्यास जी क्रिया केली जाते त्याची डेफिनेशन्स आपण पाहणार आहोत, की ॲन ऑब्जेक्ट फॉलिंग solely under the influence of gravitational force is said to be free fall, okay, or to be falling freely. की त्या ठिकाणी एक प्रकारे उंचावरून सोडलेली वस्तू फक्त गुरुत्वाकर्षण बलाने खाली येण्यास क्रियेस आपण मुक्त पतन असं म्हणत असतो. समजा एम वस्तुमान असलेली एक वस्तू घेतली आपण, बरोबर. त्यानंतर त्या पदार्थ गुरुत्वाकर्षण बळामुळे समजा एच उंची इतक्या उंचीवरून खाली येत असताना त्याच्यात वेगवेगळ्या उंचीवरून गतीज आणि स्थितीज ऊर्जा कशा प्रकारे मिळत जाते त्यात आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. वेगवेगळ्या उंचीवरून मिळणारी स्थितीज आणि गतीज ऊर्जा. समजा तुम्हाला फॉर एक्झाम्पल ए हा बिंदू जमिनीपासून जवळपास एच उंचीवर दिसतोय तुम्हाला, बरोबर, उंचीवर आहे. आणि यम वस्तुमान असलेली वस्तू ए बिंदूपासून तर बी बिंदूपर्यंत, ए पासून बी पर्यंत आली, त्यावेळेस अंतर जे आहे ते एक्स, ए पासून बी पर्यंत आलेलं अंतर. त्यानंतर सी हा बिंदू जमिनीवरती आहे, ओके. त्या ठिकाणी तुम्हाला जो दिसतोय सी बिंदू हा खाली जमिनीवर दिसतोय. त्यानंतर ए बी सी अशा प्रकारे तुम्हाला हे जे अंतर आहे ए पासून तर सी पर्यंत
ही ऊर्जा कशी तयार झाली ते तुम्हाला या ठिकाणी दिलं आहे की ज्या वेळेस ऑब्जेक्ट स्टेशनरी ॲट ए, जर वस्तू ए या बिंदूपाशी स्थिर असताना तिचा सुरुवातीचा वेग हा यू बरोबर 0, त्यानंतर कायनेटिक जी एनर्जी आहे ती 1/2 इंटू मास इंटू व्हेलॉसिटी स्क्वेअर, ओके, दॅट इज 1/2 इंटू mu². त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी जर आपण 0 घेतली तर त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी 0 असते, पोटेन्शियल एनर्जी जी असते ती mgh असते. अशा प्रकारे टोटल एनर्जी जर काढायचं म्हटलं तर कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी दोघांची जर ॲडिशन केली 0 प्लस mgh, दॅट इज टोटल एनर्जी इक्वल टू mgh. अशा प्रकारचं तुमचं नंबर 1चं इक्वेशन तयार झालेलं आहे. आता नंबर 2साठी आपण पाहणार आहोत की समजा बी या बिंदूपाशी असताना म्हणजेच एक्स अंतर पार करून गेल्यानंतर ती बी पाशी ज्यावेळेस येते त्यावेळेस तिची जी व्हेलॉसिटी असते ती तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे व्ही बी, ओके. मग सुरुवातीचा वेग यू 0, एस झालेलं विस्थापन एक्स आणि त्याच असलेलं गुरुत्व त्वरण जी. अशा प्रकारे आपला जो न्यूटनचं तिसरं नियम आहे v² = u² प्लस 2as, त्याच्यामध्ये तुम्हाला पुटिंग द व्हॅल्यूज यू मीन्स 0 अँड 2a मीन्स एच्या ठिकाणी जी व्हॅल्यू पुट केली आपण, अशा प्रकारे तुम्हाला v² = 2gx ही झाली. तर मग अशाप्रमाणे v² बीची व्हॅल्यू आपली काढलेली आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये vb² ची व्हॅल्यू जर तुम्ही पुट केली 2gh तर तुम्हाला कायनेटिक एनर्जी हा 2 कॅन्सल होईल, कॅन्सल झाल्यानंतर कायनेटिक एनर्जी = mgh अशा प्रकारे आपल्याला मिळालेली आहे. आणि पोटेन्शियल एनर्जी ज्यावेळेस बीपासून ती उंची h-x इतक्या हाईटवर नेल्यानंतर पोटेन्शियल एनर्जी त्या ठिकाणी mg (h-x) आणि त्यानंतर अशा प्रकारे त्यांचा जर मल्टिप्लिकेशन केला तुम्ही, mgने xला मल्टिप्लाय केलं mgh, mgने xला मल्टिप्लाय केलं mgx, अशा प्रकारे दोघांचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर दोघांची जी टोटल एनर्जी आहे ती टोटल एनर्जी जर काढली तुम्ही की कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, दॅट इज mgx प्लस mgh मायनस mgx, टोटल थ्रूआउट mgx कट झाला आणि कट झाल्यानंतर टोटल एनर्जी जी आहे mgh. अशा प्रकारे तुम्हाला नंबर 2च्या इक्वेशनमध्ये तो फॉर्म्युला त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2 नंबरमध्ये पाहिल्यानंतर 3 नंबरची पाहू आपण की 3 नंबरमध्ये व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट vc, ओके, की बिंदू सी या वस्तू सी या बिंदूपाशी असताना म्हणजेच जमिनीवर पोहोचल्यानंतर तिचा वेग हा vc झाला, त्यावेळेस यूची व्हॅल्यू 0, एस झालेलं विस्थापन h आणि a = g. अशा प्रकारे पुटिंग दीज व्हॅल्यूज v² = u² प्लस 2as, त्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू जर पुट केल्या तर v² = 0 प्लस 2gh, म्हणजेच त्याची व्हॅल्यू कायनेटिक एनर्जीमध्ये टाकल्यानंतर vc² ची व्हॅल्यू जर तुम्ही टाकली 2gh तर शेवटी तुम्हाला कायनेटिक एनर्जी = mgh अशा प्रकारे ते इक्वेशन मिळेल. आणि हाईट ऑफ द ऑब्जेक्ट सी या बिंदूपाशी वस्तूची जमिनीपासूनची जी उंची आहे, कारण आता ते जमिनीपर्यंत पोहोचलेलं आहे त्याच्यामुळे त्याची हाईट जी आहे ती काय येईल 0 येईल, कारण जमिनीवर पोहोचलेलं आहे. म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी = mgh, दॅट इज 0. देन टोटल एनर्जी = कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल, दोघांची ॲडिशन जर केली आपण तर पोटेन्शियल एनर्जी आपली 0 आहे. याचा अर्थ कायनेटिक एनर्जी mgh म्हणजेच टोटल एनर्जी = mgh. अशा प्रकारे तुम्हाला समीकरण 1, 2 आणि 3 तिघांचा विचार जर तुम्ही त्या ठिकाणी समजा केला तर ABC ह्या ज्या वस्तू आहेत त्या बिंदूपाशी एकूण ऊर्जा त्या ठिकाणी स्थिर आहे, ती बदललेली नाही, कुठल्याही प्रकारची त्यात बदल झालेला नाही. म्हणजेच कोणतीही वस्तू उंचीवर असताना तिच्यात स्थितीच ऊर्जा असते. लक्षात, कुठलीही वस्तू तुम्ही कितीही उंचीवर न्या तर एव्हरी ऑब्जेक्ट हॅज पोटेन्शियल एनर्जी, त्याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते. ती खाली पडत असताना तिच्यात स्थितीज ऊर्जेचं गतीज ऊर्जेत रूपांतर होत असतं आणि जमिनीवर पडत असताना पूर्ण स्थितीज ऊर्जेचं रूपांतर गतीज ऊर्जेत होतं. परंतु कोणत्याही स्थितीमध्ये एकूण ऊर्जा ही उंचीवरील स्थितीज ऊर्जे इतकीच असते. ओके, याच्यातील पुढचा टॉपिक आहे पॉवर.
त्याला आपण शक्ती असं म्हणत असतो. आता तुम्ही काही उदाहरणं आपण समजून घेणार आहोत की समजा तुम्ही ज्या गतीने एखादी जिना चढतात किंवा उतरतात त्याच गतीने तुमचे वडील असतील, आजोबा असतील, ते उतरतील का किंवा चढतील का? किंवा दुसरं एक्झाम्पल आपण पाहणार की गच्चीवरील पाण्याची टाकी भरण्यासाठी तुम्ही समजा बादलीने भराल की मोटारीच्या सहाय्याने, कोणत्या सहाय्याने लवकर भरली जाईल. त्यानंतर आहे की समजा राजश्री, यश आणि रणजित यांना एका छोट्याशा टेकडीवर जायचं आहे. त्यावेळेस राजश्रीने मोटारीने गेली, समजा यश सायकलीने गेलेला आहे आणि रणजित पायी गेला आहे. तर या सगळ्यांसाठी जाण्यासाठी सगळ्यांनी एकच मार्ग निवडला, मार्ग नाही बदलला. तर त्या ठिकाणी कोण अगोदर पोहोचेल आणि कोण शेवटी पोहोचेल? लक्षात, जो आधी मोटारीने जाईल तो सगळ्यात आधी पोहोचेल, सायकलीने जाईल तो नंतर, आणि पायी जाणारा हा सगळ्यात शेवटी पोहोचेल. या सगळ्या ह्याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये आपण जर विचार केला तर घडून येणारं कार्य हे सारखंच आहे, परंतु कार्य करण्यासाठी प्रत्येकाला अथवा प्रत्येक पद्धतीला लागणारा वेळ जो आहे तो वेगवेगळा आहे. कार्य जलद किंवा मंद होण्याचं प्रमाण त्या शक्तीत व्यक्त केलं जातं. त्यानुसार तुम्ही पॉवर इज द रेट ॲट विच वर्क इज डन, म्हणजे कार्य करण्याच्या दरास आपण शक्ती असं म्हणतो. ओके, मग अशा प्रकारे W हे जर कार्य T वेळेमध्ये होत असेल समजा, तर त्याच्यानुसार तुम्हाला शक्ती बरोबर वर्क अपॉन टाईम दॅट इज P इक्वल टू W/T. अशा प्रकारे हा शक्ती काढण्याचा फॉर्म्युला इथे तयार झालेला आहे. त्यानंतर याचं जे SI युनिट आहे, कार्याचं SI युनिट हे जूल आहे. कार्याचं SI युनिट आपल्याला माहिती आहे, तर शक्तीचं SI युनिट हे जूल पर सेकंद असं आहे. त्यालाच तुम्ही दुसऱ्या भाषेमध्ये वॅट असं म्हणणार आहात. म्हणजे 1 वॅट बरोबर 1 जूल पर सेकंद. आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये, इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये मोजण्यासाठी त्याला हॉर्स पॉवर, अश्वशक्ती असं आपण म्हणत असतो. या एककाचा वापर प्रचलित आहे. एक अश्वशक्ती जी असते 1 हॉर्स पॉवर म्हणजेच 746 वॅट, जी पाण्याची मोटार असते आपली, अशा प्रकारे आपण ती अश्वशक्तीमध्ये, हॉर्स पॉवरमध्ये मोजत असतो. तर व्यावहारिक उपयोगासाठी ऊर्जेचं एकक किलोवॅट तास अशा प्रकारचं आहे. व्यावहारिक उपयोगासाठी त्याचं जे एकक आहे ते दिलेलं आहे. म्हणजे 1 किलोवॅट ही शक्ती म्हणजेच 1000 जूल प्रति सेकंद याप्रमाणे ती कार्य करत असते. अशा प्रकारे जर तुम्ही त्या ठिकाणी व्हॅल्यू पुट केल्या तर 1 किलोवॅट पर अवर्स इक्वल टू 1 किलोवॅट इंटू 1 अवर्स. 1 किलोवॅट मीन्स 1000 वॅट आणि 1 अवर्स मीन्स 3600 सेकंद. त्याचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केला तर त्या ठिकाणी तुम्हाला 36 लाख जूल म्हणजेच 3.6 1 किलोवॅट अवर्स इक्वल टू 3.6 इंटू 10⁶ जूल. अशा प्रकारे घरगुती वापरासाठी वापरली जाणारी जी वीज आहे, आपल्या घरी मीटर वगैरे असेल त्यावेळेस तुम्ही पाहतात, घरगुती वापरासाठी वापरली जाणारी जी आहे ती किलोवॅट पर अवर्स, त्याचं युनिट आहे किलोवॅट पर अवर्स, याच्यामध्ये ती मोजली जाते. 1 किलोवॅट पर अवर्स, 1 किलोवॅट अवर्स इक्वल टू 1 युनिट. आपलं जे इलेक्ट्रिकचं बिल येतं की 1 युनिट म्हणजे काय, तर 1 किलोवॅट म्हणजेच त्याला आपण 1 युनिट असं आपण त्याला म्हणत असतो. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.